नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी या वर्गाचं जे मराठी टेक्स्टबुक आहे त्यामधील आपल्याला पाठ शिकावयाचा आहे. मागील पिरियडमध्ये आपण इयत्ता 7वी मधील पहिला जो काही लेसन आहे तो आपण शिकलेला आहे. पहिला लेसन ही कविता होती आणि ती कविता आपण अभ्यासलेली आहे. आता आजचा जो लेसन आहे इयत्ता 7वी या मराठीच्या टेक्स्टबुकमधील हा लेसन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच संयुक्त कुटुंब पद्धतीला अत्यंत महत्त्वाचं स्थान पूर्वीपासून देण्यात आलेलं आहे. या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये बरेच सदस्य एकत्र राहत असतात आणि त्यामुळे एकमेकांचं सुख दुःख किंवा एकमेकांच्या सुखदुःखाची काळजी घेतली जाते. कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असे. तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि आपण ऐतिहासिक थोडं पार्श्वभूमी जर घेतला तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये पौराणिक संदर्भानुसार जर विचार केला, जसे रामायण महाभारत हे महाकाव्ये भारतीय संस्कृतीमधील आदर्शाचा ठेवा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या ठिकाणी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भाऊ जे रामायणामध्ये होऊन गेलेले आहेत, तर हे जगासमोर आपल्या भारत देशाच्या समोरच नसून तर संपूर्ण जगासमोर ते एक आदर्श ठेवून गेलेले आपल्याला दिसून येतं की भावाभावामधील प्रेम कशा प्रकारचं असतं किंवा असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी श्रीराम आणि त्यांचे असणारे लहान भाऊ लक्ष्मण इतर असणारे ते एकमेकांमधील अतूट असं प्रेम आपल्याला दिसून येतं. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये ते पूर्णतः सहभागी होतात. आपण जे काही बोललेलं वचन आहे ते कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्राणपणाला लावणारे असं असणारं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण रामायण याच्याकडे आपण पाहतो. आणि श्रीराम प्रभू आणि त्यांचे असणारे लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड, या 4 भावंडामधील एकमेकाविषयीचं असणारं प्रेम हे पाहून आपल्याला असं वाटतं की खरंच जे रामायणामध्ये बंधुप्रेमाचं वर्णन आहे, चित्रण आहे, तशा प्रकारचं प्रेम निश्चितच आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे किंवा आपल्या कुटुंबात तसं निर्माण झालं पाहिजे. यासाठी त्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला जातो, उदाहरण दिलं जातं. आणि तशाच प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो, आज जो काही आपण पाठ अभ्यासणार आहोत ते आहे श्यामचे बंधुप्रेम. हा पाठ आज आपल्याला अभ्यासावयाचा आहे. पाठ 2. श्यामचे श्यामचे बंधुप्रेम. लेखक आहेत साने गुरुजी. श्यामचे बंधुप्रेम हा जो पाठ आहे तो साने गुरुजी यांनी लिहिलेला हा पाठ आहे. आपणास माहिती आहे साने गुरुजी म्हटल्यानंतर एक प्रेमळ मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. मराठी साहित्यामध्ये
त्यांचं जे साहित्य आहे एक आदर्श स्वरूपामधील साहित्य असं मानलं जातं. कारण त्यांच्या साहित्यामधून जास्तीत जास्त आईचं महात्म्य वर्णन केलेलं आपल्याला दिसून येऊ शकेल. साने गुरुजींनी आईच्या वर्णन जे आहे किंवा आईचं जे काही महात्म्य आहे ते महानता त्यांच्या साहित्यामधून त्यांनी चित्रित केलेले आहे. आई जे आपल्यावर संस्कार करते, आईने सांगितलेले जे काही आदर्श गुण आहेत त्यांचं वर्णन त्यांच्या साहित्यामधून आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून साने गुरुजी यांचं जे काही साहित्य आहे ते साहित्य आदर्शवत ठरलेलं आहे. तसेच त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला जीवनाविषयक असणारे मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसून येतो, आदर्श मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसून येतो. तसेच त्यांच्या साहित्यामधून प्रेमभावना, तसेच वात्सल्य, आईवडिलांचं असणारं वात्सल्य आणि आदर्श गुण हे आपल्याला दिसून येतात. त्यांनी आपल्या साहित्यामधून जास्तीत जास्त इतरांशी प्रेमानं कसं वागलं पाहिजे, आदर्श गुण कसे अंगी आपण निर्माण केले पाहिजेत, तसेच माणसाने दुःखामध्ये सुद्धा सत्याचा मार्ग सोडू नये, सत्याच्याच मार्गावर चाललं पाहिजे, हे त्यांच्या साहित्यामधून त्यांनी चित्रित केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे साने गुरुजी यांनी लिहिलेलं जे काही साहित्य आहे ते आपल्याला आदर्शवत आणि मार्गदर्शक असं ठरणारं हे साहित्य आहे त्यांचं. तेव्हा श्यामचे बंधुप्रेम हा जो काही पाठ आहे, या पाठामध्ये श्याम आणि त्याचा जो काही भाऊ आहे या दोघांमध्ये कशा प्रकारचं बंधुप्रेम आहे, भावाभावांचं प्रेम आहे ते या पाठामध्ये वर्णन करण्याचा लेखकाने इथं प्रयत्न केलेला आहे. साने गुरुजी हे मराठी साहित्यामधील खूप उच्च दर्जाचे असणारे साहित्यिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. तसेच साने गुरुजी यांचे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही त्यांनी लिहिलेली जी काही काव्य आहे, तर हे एक आदर्शवत काव्य आहे की या जगासाठी आपण प्रेम अर्पवलं पाहिजे. एकच खरा धर्म आहे आणि तो म्हणजेच जगाला प्रेम अर्पण केलं पाहिजे. हा खरा धर्म म्हणजे असे सुंदर विचार त्यांच्या साहित्यामधून आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यांचं आचरण हे तितकंच आदर्शवत होतं. सत्य मार्गावर चालणारे असे असणारे साने गुरुजी यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. त्यांच्या साहित्याने त्यांच्या कार्यकालाबद्दल थोडक्यात इथं आपण माहिती घेऊया. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव जे आहे पांडुरंग सदाशिव साने. जन्म आहे 1899 आणि मृत्यू आहे 1950. साहित्य संपदा श्यामचे बंधुप्रेम पाठ लिहिणारे साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 1899 मध्ये झालेला असून मृत्यू 1950 असा आहे. साने गुरुजी विषयी सांगायचं असेल तर अत्यंत प्रेमळ मूर्ती म्हणजेच साने गुरुजी. इतकं सोज्वळ असं असणारा त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मराठी साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक लेख
निबंध अशा प्रकारचं विपुल प्रमाणामध्ये मराठी साहित्यामध्ये लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचे काही महत्त्वपूर्ण किंवा गाजलेली जी काही पुस्तकं आहेत यांची थोडक्यात आपण इथं माहिती घेऊया. श्यामची आई, दुसरं आहे धडपडणारी मुलं, धडपडणारी मुलं, भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती या पुस्तकामधून त्यांनी अत्यंत मोलाचे असे विचार मांडलेले आहेत. वैचारिक असे असणारे हे लेख भारतीय संस्कृती या पुस्तकामध्ये त्यांचे पाहायला आपल्याला मिळेल. यानंतरचं पुस्तकाचं नाव आहे गोड गोष्टी. सुंदर पत्रे इत्यादी त्यांचे पुस्तक आहेत. तसेच श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. आता आपण जो पाठ अभ्यासत आहोत, श्यामचे बंधू प्रेम, हा जो काही पाठ आहे हा पाठ श्यामची आई या पुस्तकामधून घेण्यात आलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. पहा आता, श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा. श्याम हा असणारा आणि त्याच्या मनामध्ये आपल्या लहान भावंडाविषयी जो काही जिव्हाळा आहे, जो ज्याला आपण प्रेम असं म्हणतो, ते या पाठामधून दिसून आलेलं आहे. आणि आईने मुलांना जी काही दिलेली शिकवण आहे त्याचे हृदयस्पर्शी वर्णन हे प्रस्तुत पाठात आलेलं आहे. बघा आता, आईने जे दिलेली शिकवण आहे त्याचे हृदयस्पर्शी, आता हृदयस्पर्शी म्हणजेच अत्यंत जे काही हृदयाला भिडणारं असं असलेलं जे काही अनुभव आहेत ते अनुभव या पाठामध्ये आलेले आहे. जी काही साहित्य संबंध आपण इथे लिहिलेली आहे साने गुरुजींची, हे होमवर्कमध्ये तुम्हाला लिहावयाचं आहे. आता आपण पाठ अभ्यासूया आणि त्यावर आधारित काही प्रश्नही आपल्याला इथं अभ्यासावायचे आहेत. वरीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही साहित्य लेखन साने गुरुजी यांनी केलेलं आहे ते आपण अभ्यासलेलंच आहे, लिहून घेतलेलं आहे. आता प्रत्यक्ष आपण पॅरेग्राफ इथं वाचूया. सगळ्यांनी पुस्तक ओपन करावयाचं आहे आणि मी वाचन करत असलेलं प्रत्येक शब्द त्याचा उच्चार आपण लक्षात घ्यावायचा आहे. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा
सुंदर वास सुटे, नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता इकडे लक्ष द्या. अत्यंत सुंदर असं वर्णन इथं साने गुरुजी यांनी इथे केलेलं आहे. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. लेखक काय सांगतात? आता बघा, आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पावसाळा सुरू झाला. जून महिना लागला की आपल्या शाळा चालू होतात. आणि उन्हाळा संपल्यानंतर आपण शाळा चालू झाल्या की 1-2 दिवसामध्येच किंवा चालू होण्याच्या अगोदरच जिथं आपण शाळेला आहोत तिथं आपण पोहोचत असतो. तसं लेखकाने तर वर्णन केलेलं आहे की मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. लेखक शिक्षणासाठी दापोली या गावी आहेत आणि त्यांनी सुट्ट्या संपल्यानंतर त्यांनी दापोलीला शिक्षणासाठी निघालेले आहेत किंवा गेलेले आहेत. हे या वर्णनावरून आपल्या लक्षात येतं. लेखकाच्या गावापासून काही अंतरावर असणारं दापोली हे गाव आणि तिथं शिकण्यासाठी लेखक गेलेले आहेत. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. आता बघा, लक्ष द्या. उन्हाळा संपल्यानंतर आकाशामध्ये ढग जमतात, पावसाळा चालू होतो आणि आकाशातील मेघामधून किंवा ढगामधून पाणी जमिनीवर पडायला सुरुवात होते. जवळजवळ 3 ते 4 महिने कडक ऊन असलेलं आणि त्यामुळे या पृथ्वीची जी काही किंवा जी काही पृथ्वी आहे ती कडक तापलेली असते. म्हणजेच ही जमीन तप्त झालेली असते, तापून गरम झालेली असते, तप्त झालेली असते. आणि या जमिनीवर मग जे काही आकाशामध्ये येणारे मेघ आहेत त्या मेघामधनं पाणी पडायला लागतं आणि तप्त जमीन असलेली शांत व्हायला लागते. उन्हाळ्यामध्ये पहा, आपण जिकडं बघावं तिकडं रखरखतं ऊन दिसतं, कसलंच हिरवळ दिसत नाही आपल्याला, पाण्याचा मागमूसही दिसत नाही कुठे, आणि असं उदास असं आपल्याला वातावरण वाटायला लागतं. पण हेच पावसाळ्यामध्ये आपल्याला आल्हाददायक वाटतं आणि तशाच प्रकारचं इथे लेखकाला झालेलं आहे. लेखक शाळा चालू झाल्यानंतर ते दापोलीस आलेले आहेत आणि ते वर्णन करतात की पावसालाही सुरुवात झालेली आहे. पावसाळा चालू झाला, आकाशामध्ये ढग जमलेले आहेत आणि आकाशात जमलेल्या ढगामधनं पाणी खाली जमिनीवर पडायला सुरुवात झालेलं आहे. आणि त्यामुळं जे की उन्हाने तप्त झालेली जमीन होती आता ती शांत होऊ लागलेली आहे. जे की मेघातील पडणारं जे काही पाणी आहे जमिनीवरती, त्यामुळं जमीन ही आता एकदम शांत होत आहे, पृथ्वी ही शांत होत आहे. आणि तप्त, बघा इथं काय म्हणलेलं आहे, तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. जे जमीन तप्त झालेली आहे म्हणजेच तापलेली आहे अत्यंत, आणि मग आकाशातून जे काही पडणारं पाणी आहे, ढगाच्या माध्यमातून पडणारं जे पाणी आहे, त्यामुळं ही जमीन शांत होऊ लागलेली आहे, थंड होऊ लागलेली आहे. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. पहा, पहिलं 1-2 वेळेस सुरुवातीचं पाऊस ज्यावेळेस पडतं तर एक प्रकारचा त्या मातीचा सुगंध संपूर्ण वातावरणामध्ये दरवळत असतो आणि तो आपल्याला खूप हवावासा असा वाटतो. आणि मग इथं लेखकांनी वर्णन केलेलं आहे की जमिनीवर पाणी पडे, तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे.
म्हणजे सुंदर असा वास सुटलेला आहे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. बघा, 3-4 महिने उन्हाळा होऊन गेलेला आहे आणि सुरुवातीच्या 1-2 पावसामध्ये तुम्हाला अनुभव येईल. पहिल्यांदा जो काही पावसाळ्यातला पाऊस पडतं तर तेव्हा मातीचा एक रम्य सुगंध दरवळत असतो आणि तो खूप आल्हाददायक असा वाटतो. आणि अशा प्रकारचं इथं एक रम्य सुगंध असा सुंदर असा वास सुटलेला आहे. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. आता गंधवती पृथ्वी म्हणजेच काय? या पृथ्वी मातेच्या पोटामध्येच सुगंध दडलेला आहे. बघा, या मातीमधून अनेक प्रकारची फुलं उमललेली असतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं उमललेली असतात आणि वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या सुगंधाची फुलं दरवळायला लागतात. आणि म्हणूनच इथं लेखक म्हणतात की जी गंधवती पृथ्वी हे जे काही वचन आहे, या वचनाची मला त्यावेळेस आठवण झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेस या मातीचा सुगंध दरवळतो, सुगंध पसरतो आणि मग असं वाटतं की आठवण येते की गंधवती पृथ्वी हे जे वचन आहे ते खरंच किती सार्थ आहे या वचनाची. आणि म्हणजेच निश्चितपणे आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. लेखकाने अत्यंत मार्मिक असं आणि सुंदर आणि वास्तविक इथं विचार मांडलेला आहे. लेखक काय म्हणतात? फुलाफळात जो रस, जो गंध असतो, पहा, या पृथ्वीच्या पोटामधनं किंवा पृथ्वीतील जे काही, आता ही जमीन आहे समजा, या जमिनीमधनं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं उमलत असतात, फुलांची रोपं येत असतात आणि या पृथ्वीवरच अनेक फुलांची झाडी आहे, अनेक फळांची झाडी आहेत. सुंदर सुंदर अशा प्रकारचे फुलं उमललेली आपल्याला दिसून येतात आणि या फुलांनंतर किंवा या फुलांच्या माध्यमातूनच फळं निर्माण होतात आणि त्या फुलांचा असणारा सुगंध, गंध, त्या फळामधील असणारा जो रस आहे, हा रस म्हणजेच इथं लेखक सांगतात, बघा, आपण वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहतो, वेगवेगळ्या सुगंधाची, गंधाची फुलं पाहतो. त्या फुलापासूनच वेगवेगळ्या प्रकारची फळं हे निर्माण होतात. अमृतासारखी ज्याची गोडी आहे, अशा प्रकारचे अनेक फळं आपल्याला या पृथ्वीवर असणाऱ्या वेगवेगळ्या वृक्षांचे फळं चाखायला आपल्याला मिळतात. नुकतीच आपण एक सीझन जो गेलेला आहे म्हणजे फळांचा, आंबा हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा असणारा जो काही फळ आहे, तर आंब्यांची सीझन नुकतीच संपलेली आहे. आपण आंबे जे आहे ते खूप आवडीनं खातो. आपण आंब्याचा जो काही रस आहे खूप आवडतो आपल्याला. आणि अशा प्रकारचंच वेगवेगळे जे काही फळं आहेत, त्या फळांचा रस, जो गंध असतो, हा एक प्रकारचा स्वाद असतो आणि तो पृथ्वीच्याच पोटातला. लेखक काय म्हणतात? हा जो काही स्वाद आहे, रंग, गंध हे जे आहे, फळांचा जो काही स्वाद आहे, हा सर्व कुठला आहे? तर या पृथ्वीच्याच पोटातला आहे, असे इथं लेखक इथं सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखकाचा परिचय, साहित्य, त्यांची साहित्य संपदा अभ्यासलेली आहे. तसेच पहिला जो काही पॅराग्राफ आहे इथं आपण अभ्यासलेला आहे. यावर आधारित काही प्रश्न आपण इथं होमवर्कसाठी मी इथं तुम्हाला देत आहे. ते होमवर्कसाठी दिलेले प्रश्न व्यवस्थित पद्धतीने त्याची उत्तरं लिहायची आहे आणि तुमचं होमवर्क जे आहे ते होमवर्कच्या नोटबुकमध्ये लिहून पूर्ण करावयाचं आहे. काही प्रश्न आहेत ते प्रश्न लिहून देतो. प्रश्न लिहून घ्या. HW साठी प्रश्न पहिला,
साने गुरुजींचे पूर्ण नाव लिहा. साने गुरुजींची साने गुरुजींची साहित्य संपदा लिहा. श्यामचे बंधू प्रेम हा पाठ कोणत्या पुस्तकातून घेतला आहे? लेखक दापोलीस कशासाठी आणि केव्हा जातात? मेघ कोणास शांतवू लागले? नवीनच पाऊस सुरू होतो तेव्हा काय घडते? काय घडते? पाऊस पडत असताना कोणत्या वचनाची आठवण होते?
कोणता स्वाद पृथ्वीच्याच पोटातला असतो असे लेखक म्हणतात. वरील उतार्यातील दोन सामान्य नामे लिहा. दोन सामान्य नामे लिहा. वरील उतार्याचा सारांश तुमच्या शब्दात 7 ते 8 ओळीत लिहा. हे असणारे काही प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये लिहावयाचे आहेत, तर व्यवस्थित पद्धतीने यांची उत्तरं होमवर्कच्या नोटबुकमध्ये लिहा. धन्यवाद.